रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सहप्रायोजक राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलार पॉवर, एक्सिलेंट रिटेलर्स. संत भेटती आजी मज, तेणे मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. वारीच्या वाटेवर चार भावंडांचा पायी पालखी सोहळा निघतो. मात्र यापैकी दोन भावंड म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या भेटीचा अनुपम सोहळा पार पडतो. तो म्हणजे माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरील हा सोहळा पाहण्यासाठी पंढरीच्या वाटेवरील वारकरी नजरा लावून बसलेले असतात. याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो आणि सोपान काकांचा रथ माऊलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ म्हणून प्रसाद दिला जातो. तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठाकूरबुवाची समाधी इथं नेत्रदीपक गोल रिंगण सुद्धा संपन्न झालं. माऊलींची पालखी वेळापूर इथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदुंगांचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला आणि त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. माऊली पालखी सोहळ्यामधलं तिसरं गोल रिंगण आज ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी पार पडलं. वेळापूरचा मुक्काम आटोपून माऊलींचा पालखी सोहळा आज भंडी शेगाव या ठिकाणी जाऊन विसावला आणि ठाकूरबुवाची समाधी येथील रिंगण सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. मी आता ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आहे आणि आत्ताच ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणचं तिसरं गोल रिंगण माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पार पडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नेहमी ज्यावेळेला रिंगणं पार पडतात त्यावेळेला रिंगण तळावरती फार मोठी गर्दी असते. आत्ता माझ्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी गर्दी या रिंगण तळावरती आहे आणि आता माझ्या पाठीमागे उडीचा खेळ सुरू आहे. उडीचा खेळ ही रिंगण संपल्याची नांदी असते असं म्हणायला हरकत नाही. उडीच्या खेळानेच रिंगण संपतं आणि त्यानंतर पालखी पुढच्या प्रवासाला निघते. वेळापूर या मुक्कामी काल पालखी होती आणि तिथून पालखी आज भंडी शेगाव या मुक्कामी पोहोचेल आणि आपण पाहतोय की या संपूर्ण पालखी प्रवासामध्ये यावर्षी जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय हा खूपच मोठा उत्साह आहे. त्याला एक कारण आपल्याला सांगता येतं की येणारे जे पुढचे 2-3 दिवस आहेत हे शुक्रवार, शनिवार, रविवार हे सुट्ट्यांचा काळ आहे आणि या सुट्ट्यांच्या काळामध्ये इतर जे नागरिक आहेत, स्थानिक असतील म्हणा किंवा इतर परिसरामधून येणारी जी लोकं आहेत यांची संख्या खूप मोठी असते आणि त्यामुळे पालखी तळावरती खूप मोठी गर्दी होते, दर्शन रांगा वाढतात. तसंच दिंड्यांमधल्या लोकांची संख्यासुद्धा सातत्यानं वाढत असते. आत्ता आपण बघतोय उडीचा खेळ, हा उडीचा खेळ सुरू आहे आणि या उडीच्या खेळानंच या रिंगण सोहळ्याची समाप्ती होत असते, सांगता होत असते. चोपदार ज्या वेळेला गोल रिंगण जे आहे ते जेव्हा संपतं त्यावेळेला या ओढीच्या खेळाकरता दिंड्यांचे जे प्रमुख असतात या दिंड्यांच्या प्रमुखांना आमंत्रित करतात ओढीचा खेळ खेळण्याकरता आणि हा ओढीचा खेळ या ठिकाणी अत्यंत पाहण्यासारखं आहे. अत्यंत विलोभनीय अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल आणि या ओढीच्या खेळानेच या संपूर्ण रिंगण सोहळ्याची सांगता होते. माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीनं उडीचा खेळ सुरू आहे, दिंड्यांची संख्या मोठी आहे, वारकऱ्यांची मोठी आहे आणि या ठिकाणी बघायला आलेली जी लोकं आहेत किंवा दर्शनासाठी आलेली जे वारकरी म्हणूया, भक्त म्हणूया, श्रद्धाळू म्हणूया यांचीसुद्धा संख्या खूप मोठी आहे आणि या संपूर्ण हा जो परिसर आहे ठाकूरबुवाची समाधीचा हा परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत भावूक करणारा क्षण असतो तो म्हणजे बंधुभेट. माऊलींच्या म्हणजेच आपल्या मोठ्या भावाच्या भेटीसाठी जाणाऱ्या सोपान काकांची पालखी ह्या सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे. आज माऊलींचा वेळापूर ते भंडीशेगाव असा प्रवास सुरू आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये एक आपल्याला अविस्मरणीय क्षण येतो तो म्हणजे बंधुभेटीचा. आता माझ्या मागे तुम्ही बघताय सोपान काकांची ही पालखी बंधुभेटीसाठी चाललेली आहे आणि सोपान काका आणि माऊलींची पालखी एकत्र ह्या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये भेटतात आणि तो सोहळा अत्यंत अविस्मरणीय असा सोहळा असतो. वारकऱ्यांसाठी हा जो क्षण आहे हा क्षण डोळ्यामध्ये साठवणं ही एक त्यांची आतुरता असते म्हणूया किंवा त्यांचं एक स्वप्न असतं. पालखी सोहळ्यामधल्या हे जे काही महत्त्वाचे टप्पे असतात हे टप्पे त्यांना अजिबात सोडायचे नसतात आणि त्यामुळे या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सोपान काकांची पालखी गेलेली आहे आणि आता पाठोपाठ माऊलींची पालखी येईल आणि त्यानंतर हा जो भेटीचा सोहळा आहे हा भेटीचा सोहळा पार पडतो. ह्याला बंधू भेट असं म्हटलं जातं आणि हा बंधुभेटीचा सोहळा अनुभवण्याकरता वारकरी हे अगदी तल्लीन होतात. सोपान काका आणि माऊलींचा जयघोष सुरू असतो आणि या दोन्ही भावांची जी भेट होते ती डोळ्याचं पारणं फेडणारी असते. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी भंडीशेगावमधून. माऊलींचे धाकटे बंधू सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची आज टप्पा या ठिकाणी भेट झाली. या भेटीवेळी सर्वच भावूक होतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळतात. या भेटीनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतो आणि याच्यातूनच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मी आहे आणि आता माझ्या मागे तुम्ही पाहताय माऊलींची पालखी आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा माऊलींच्या पालखीनं पार केला आहे आणि तो म्हणजे बंधुभेटीचा. सोपान काका आणि माऊलींच्या पालखींचं भेट ही या पालखी सोहळ्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो नुकताच पार पडलेला आहे आणि सोपान काकांची भेट घेऊन आता माऊली भंडीशेगाव या पुढच्या मुक्कामी निघालेले आहेत. आपण पाहतो आहोत माऊलींचा हा पालखी रथ आपल्या अगदी समोरून चाललाय. आज या संपूर्ण पालखी सोहळ्यातली अविस्मरणीय गर्दी आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते. आज अखंड दिंड्यांमधली संख्या लोकांची खूप वाढलेली आहे. पुढे येणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत या सुट्ट्या आणि आषाढी एकादशी हा एक महत्त्वाचा दिवस याकरता म्हणून आपल्याला म्हणता येईल की संपूर्ण जी भाविक आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, वारकरी आहेत, दिंड्यांमधली चालणारी सगळे जे लोक आहेत यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. बंधुभेटीचा हा एक अविस्मरणीय असा क्षण आज पार पडलेला आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातला. सोपान काकांची भेट होणं आणि त्या भेटीचे आपण साक्षीदार होणं हे वारकरी माऊली आपलं एक स्वप्न मानतात किंवा त्या सगळ्यांना ते एक महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणूनच ही भेट या ठिकाणी घडत असते. ती भेट आज सोपान काकांची पार पडलेली आहे आणि हा सोहळा ज्यांनी अनुभवला, हा सोहळा ज्यांनी पाहिला त्यांना आज कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी भंडीशेगावमधून. माऊली ठाकूरबुवाची समाधी येथील रिंगण जे असतं ते पाहण्यासाठी काही तरुण मित्रमैत्रिणी सुद्धा मुंबईमधून आल्या होत्या. त्यातले काही जण आपले तर वारीमधले पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यांचा उत्साह सुद्धा पाहण्यासारखा होता आणि या सगळ्या तरुणांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आत्ता ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आत्ता एक तरुण मुलांचा ग्रुप आहे जी मुलं मुली मुंबईतून खास रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचा पालखी सोहळा पाहण्याकरता म्हणून या ठिकाणी आलेली आहेत. आपण या सगळ्यांची ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी तुझं नाव सांग आणि तुम्ही किती वर्ष हा रिंगण सोहळा पाहताय की पहिल्यांदाच येत आहे? माझं नाव पायल पांडुरंग जाधव. हा रिंगण सोहळा म्हणजे मी दरवर्षी येते इथे कारण की माझ्या वडिलांचं गाव आहे. बघायला गेलं तर 10-11 वर्ष झाली आम्ही येतो आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून येते इथे आणि आता ह्या शिक्षण तुझं मुंबईत सुरू आहे? हो, मी आता शेवटच्या वर्षाला आहे BFAला
आणि हे सगळ्यांना कॉलेजच्या मित्रांना घेऊन आले यावर्षी बघायला. वा वा. आता तू सांग तुझं नाव आणि कसं वाटतं इथे येऊन. माझं नाव जान्हवी विजय भिलारे. मी पण पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदा ऑब्झर्व करते इथे, तर खूप मस्त वाटतंय मला. ॲक्च्युली वारीमध्ये खूप लोक असे तुळस वगैरे घेऊन जात आहेत, तर खूप छान वाटतंय बघायला. काल आम्ही त्यांच्यासोबत फुगड्या पण घातल्या. खूप मस्त एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल. कधी आलाय तुम्ही आणि आता किती वेळ अजून राहणार आहात? तुझं नाव पण सांग. माझं नाव वैष्णवी प्रकाश सोनावले. आम्ही परवाच आलो आहे. काल फक्त थांबलेलो थोडा वेळ आणि आज आता इकडे आम्ही सकाळपासून इथेच आहे. पूर्ण सगळं एक्सपिरियन्स करतोय. मस्त एकदम असं सगळं भरलेलं वाटतं आणि शुभ्र वाटतं एकदम, कारण का सगळ्यांनी वाईट घातलेलं आहे आणि मी सोडून. आता तुझं नाव सांग आणि वारीचा एक्सपिरियन्स कसा होता आणि फोटोग्राफ्स वगैरे काही काढलेस की नाही? माझं नाव श्रीश किशोर सोनटक्के. माझा वारीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. फोटोग्राफ तर काढले, माझा पूर्ण प्रयत्न करतो आहे मी छान छान फोटो काढायचे. आणि माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे हा वारीचा. मी या भागात पण पहिल्यांदा आलो आहे आणि मला खूप वेगळी संस्कृती, खूप काही गोष्टी दिसत आहेत चांगल्या चांगल्या. हो, हे सगळं बघून तर असंच वाटतं की ही अशीच परंपरा चालू राहिली पाहिजे वर्षानुवर्ष. वा. वर्षानुवर्ष अशीच परंपरा सुरू राहिली पाहिजे असं ये ना पुढे. तू जरा त्या छान गेटअपमध्ये आलेला आहेस. सांग की कशा पद्धतीनं आहे आत्ताची इकडची सगळी परिस्थिती. हे सगळं आवडतंय का? एवढी गर्दी, कारण तुम्हा मुलांना आजकालचे तुम्ही सगळे टेक्नोसेव्ही आहात, त्याच्यामुळे गर्दी आणि हा सगळा भाग कंटाळा येतो. माझं नाव बाळू चव्हाण आणि हे वारीमध्ये मी म्हणजे पहिल्यांदा आलो आहे, तर एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे. आणि लोकांचा उत्साह एवढा हे असतो ना की सगळे एकत्र येऊन सगळं एवढा माहोल करतात, तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला पण खूप चांगलं वाटतं आहे. आणि एकतर आम्ही फोटोग्राफी स्टुडंट आहे ना, तर अजून सगळं हे जाणून घेणं, डॉक्युमेंटेशन करणं, फोटोग्राफी करणं हे अजून भारी वाटतं. काढले की नाही फोटोग्राफ? काढले. कोणता चांगला आलाय फोटो? असं चांगलं अजून बघितले नाही, पण फारसे फोटो आले असतील. खूप छान अशी ही यंगिस्तान म्हणायला हरकत नाही, हे सगळं वारीमध्ये जमलेलं आहे. आणि मुंबईमधून खास ठाकूरबुवाची समाधी, म्हणजे आता सोलापूर पंढरपूर जवळ आहे, तर सोलापूरपर्यंत ही सगळी लोकं आली आहेत आणि अत्यंत आवडीनं, श्रद्धेनं, भक्तीनं ही सगळी जी काही संस्कृती परंपरा आहे ते अनुभवत आहेत, त्याचा अनुभव घेत आहेत आणि अनुकरण करण्याची देखील त्यांची इच्छा आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी एक सकारात्मक संदेश आहे असं म्हणायला निश्चित हरकत नाही. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून. सोशल मीडियाच्या आजच्या काळामध्ये नवनवीन कलाकारांना हक्काचं असं व्यासपीठ मिळालंय. एका रात्रीमध्ये स्टार झालेल्या कलाकारांची संख्या सुद्धा तितकीच मोठी आहे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील असंच काहीसं चित्र आहे. लहान मुलांची अभंग भक्तिगीतांची आवड सुद्धा आता दिवसागणिक वाढतीये. आपल्या गायनानं अशीच अल्पावधीत स्टार झालेली शिवानी शिंदे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपली गायन सेवा सादर करण्यासाठी आलेल्या शिवानीसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आत्ता ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आहे. या वारीच्या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वारीमध्ये लहान मुलांपासून अगदी तरुणांचा असलेला सहभाग. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट वारीमध्ये सातत्यानं घडत असते. अनेक जणं अनेक कारणांनी व्हायरल होताना आपण बघतो. आपण आत्ता नेटवर्किंगच्या जमान्यामध्ये आहोत, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आहोत. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, अशा अनेक सोशल मीडिया साईट्सवरती अनेक निमित्तानं अनेक जणं आपल्या कलेमुळं, आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळं व्हायरल होताना दिसतात. अशीच एक मुलगी व्हायरल झाली जिचं नाव आहे शिवानी शिंदे. एक गवळण तिनं म्हटली आणि या गवळणीनं या मुलीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल केलं. हीच शिवानी शिंदे आज आपल्या भेटीला आलेली आहे आपल्या जय हरी विठ्ठल या कार्यक्रमामध्ये. शिवानी, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रामध्ये. कसं वाटतंय आता एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेस? खूप छान वाटते, खूप आनंद होतोय. कोणती गवळण अशी होती की ज्यामुळे तुला असं वाटतं की या गाण्यामुळे मी व्हायरल झाले किंवा ही लोकांना जास्त आवडली? रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. मग आपण ऐकवायची का ती गवळण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हो. चला सुरुवात करा. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला
नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. सोशल मीडियाचा काळ आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला, आणि या सोशल मीडिया काळाला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दूषणं देण्याची सुद्धा कामं करत असतो. आपण दोष देत असतो की या काळानं अनेक वाईट गोष्टी पुढे आणल्या, पण ह्या ज्या चांगल्या बाजू आहेत त्या पण आपण लोकांना दाखवायला पाहिजेत. शिवानीसारखी एक छोटी मुलगी जिचा आवाज अतिशय उत्तम आहे, तुम्ही आत्ता बघितला, आणि ही दैवी देणगी असते. ही दैवी देणगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ती सोशल मीडियामुळे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. धन्यवाद शिवानी, तू आमच्याशी बोललीस आणि एवढे छान गाणं तू सादर केलंस, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून. माऊली भंडी शेगावकडे जाताना वाटेमध्ये लागतं ते म्हणजे तोंडले भोंडले हे गाव. या गावाचं एक वैशिष्ट्य सुद्धा आहे. असं म्हणतात की माऊली सोपान काका आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकाच वेळी या गावामध्ये येतात. त्यानंतर पंढरपूरपर्यंतचा प्रवास या पालख्या एकत्रितरित्या करतात. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता या पालखी मार्गावरती आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या मार्गावरून मार्गस्थ होतीये. खरं तर माऊलींचा पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हे या संपूर्ण वारीमधलं, पंढरीच्या वारीमधलं मुख्य आकर्षणाच्या या दोन पालख्या असतात आणि या पालख्यांची भेट ही होत असते. मात्र संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग आणि माऊलींच्या पालखीचा मार्ग हे दोन वेगळे मार्ग आहेत आणि या दोन्ही वेगळ्या मार्गानं ह्या पालख्या चालत असताना आज तुम्ही पाहताय की वेळापूर ते भंडी शेगाव हा जो प्रवास आहे माऊलींच्या पालखीचा, या माऊलींच्या पालखीच्या प्रवासामध्ये तोंडले भोंडले हे एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तीन पालख्या एकत्र येतात. एक संत तुकाराम महाराजांची पालखी, एक सोपान काकांची पालखी आणि तिसरी माऊलींची पालखी. या पालख्यांची संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीची भेट जरी होत नसली तरी मार्ग एक होतात आणि इथून पुढे सुरू होतो तो पंढरीच्या दिशेनं प्रवास. आषाढी जवळ आहे आणि आषाढीच्या दिवशी या सर्व पालख्या त्याच्या आदल्या दिवशी या पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतात. हा अंतिम टप्पा आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आता हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय. देहू, श्री क्षेत्र देहू या ठिकाणाहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होते. अतिशय नयनरम्य असा देखावा आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता उडालेली ही सर्व वारकरी माऊलींची झुंबड. याची देही याची डोळा आपण पाहतो आहोत. याचसाठी केला होता अट्टहास, असंच आपल्याला यावेळेला म्हणावं लागेल. संत तुकाराम महाराजांची पालखी, सोपान काकांची पालखी तसंच माऊलींच्या पालख्या, या तीनही पालख्या आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या आहेत. माऊलींची पालखी आज भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामाला आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी भंडी शेगावमधून. जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक प्रश्न उत्तरांची एक खास स्पर्धा सुद्धा घेत असतो आणि या प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिसं सुद्धा दिली जातात. चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कुणी कुणी बक्षिसं पटकावलीत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी. आपण या वारकरी माऊलींना प्रश्न विचारूया. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न, सगळे तयार आहात? प्रश्न ऐका, हात वर करा उत्तर येत असेल तर, आणि त्यानंतर मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न, माऊलींचा पालखी सोहळा कुणी सुरू केला? वा, बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. तुमचं नाव सांगा. बबन भीमाजी गोंडे. बबन भीमाजी गोंडे. कुठून आला आपण? श्रीगोंदा कारखाना.
श्रीगोंदा कारखाना. अगदी योग्य उत्तर माऊलींनी सांगितलेलं आहे. हैबत बाबा आरफळकर यांनी पालखी सोहळा सुरू केला. राजबिंदू या आमच्या सहप्रायोजकांकडून यांना मिळतंय एक छोटंसं गिफ्ट. आता दुसरा प्रश्न. माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान बंधुभेट पार पडते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती बंधुभेट कोणाकोणाची असते सांगा. या सोपान काका आणि माऊलींची असते. तुमचं नाव सांगा पहिलं. वसंत भगवान डगे, श्रीगोंदा कारखाना, जंगलेवाडी. वसंत ढगे यांनी अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. सोपान काका आणि माऊली यांची भेट, बंधू भेट याला आपण सगळे म्हणतो. ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांतर्फे आपल्याला मिळतंय एक छोटंसं गिफ्ट. आणि आता शेवटचा तिसरा प्रश्न, पण हा फक्त महिलांसाठी आहे कारण 2 पुरुष झालेले आहेत, त्यामुळे याचं उत्तर फक्त महिलांनी द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, तो कुठे लिहिला? नाही. हां, त्यामुळे तुम्हाला उत्तर येत आहे, पण तुमच्या बिहाब आपण महिलांना, हा कोणीतरी म्हटलं आता, या 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 बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचं नाव सांगा. साळूबाई वाघसकर, श्रीगोंदा कारखान्यावरून. बरं, आणि आता उत्तर सांगा. हां. कुठे लिहिला? नेवासा नेवासा नेवासाला लिहिला. अतिशय योग्य उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ही छोटीशी गिफ्ट. अभिनंदन तुमचं, अतिशय योग्य उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे. तर आजचा हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम इथेच पार पडतोय. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ईश्वर महाराज की जय. राम महाराज की जय की जय. जय हरी विठ्ठल. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली इथेच निरोप घेण्याची. उद्या याच वेळेला बघायला विसरू नका जय हरी विठ्ठल. सहप्रायोजक राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलार पॉवर, एक्सिलेंट रिटेलर्स. पाहत रहा जय महाराष्ट्र.